BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे. तर आपण मागील व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष प्रमाण हा चॅप्टर पाहिला होता. पदार्थमध्ये प्रत्यक्ष प्रमाण हा खूपच महत्त्वाचा चॅप्टर असून त्याचप्रमाणे अनुमान प्रमाण हा आपल्याला महत्त्वाचा चॅप्टर आहे. पदार्थच्या पेपर 2 मध्ये आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण आपल्याला 42 मार्कला 2 चॅप्टर वेटेज दिले. ह्या 2 चॅप्टरवर एक एलक्यू फिक्स असतो. दोन्हीवर पण प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण ह्यावर 2 एलक्यू फिक्स असतात. 2 एलक्यू फिक्स असतात आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये. तर आपण प्रत्यक्ष प्रमाण आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे ब्रीफमध्ये एकदम छानपैकी शिकवलेलं आहे आणि सोप्या सोप्या उदाहरणाद्वारे शिकवलेलं आहे. तसंच आपल्याला आता अनुमान प्रमाण पाहायचं आहे. आजचा व्हिडिओ हा बेसिक असणार आहे अनुमान प्रमाणावर. त्यावर आपण बेसिक आलेलं आहे पाहणार आहोत. नेमकं अनुमान प्रमाण काय आहे, निरुक्ती काय, परिभाषा काय. तर ह्या बेसिकमधूनच काही वेळा आपल्याला SQ मध्ये क्वेश्चन विचारले गेले आहेत. तर नेमके तुम्हाला पुढे सांगण्यात येईल ते कसे क्वेश्चन विचारलेले. तर चला आजचा आपण अनुमान प्रमाण सुरू करायचा प्रकार. तर अनुमान प्रमाण आता ह्याच्यावर एलक्यू एक फिक्स आहे. पेपर 2 मध्ये वेटेज दिलेलं आहे. अनुमान प्रमाण, अनुमान कसा शब्द बनलेला आहे त्यातील अनुचा अर्थ होतो पश्चात आणि मानचा अर्थ होतो मोजमाप. तर अनुमान हा शब्द असा बनलेला, अनुचा अर्थ होतो पश्चात आणि मानचा अर्थ होतो मोजमाप. अनुमान शब्द बनलेला आहे. आता अनुमान म्हणजे नेमकं काय सांगितलंय, दोषरहित ज्ञान ज्याच्याद्वारे केले जाते त्यास अनुमान असं म्हटलंय. म्हणजे काय म्हटलंय, दोषरहित ज्ञान ज्याच्याद्वारे केले जाते त्याला अनुमान म्हटलेलं आहे. आता अनुमानची निरुक्ती काय सांगितली, अनुमितीकरणम अनुमानम तर्कसंग्रहाचा हा श्लोक दिला आपल्याला. तर नेमकं काय आहे त्याचा अर्थ बघूया. अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान म्हणतात. त्यानंतर काय म्हटलंय, अनुमिती काय आहे, अनुमिती म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे काय, अप्रत्यक्ष ज्ञान त्या कारणाला अनुमान म्हटलेलं आहे. अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान म्हणतात असं म्हटलेलं आहे. आता परिभाषा बघूया नेमकी काय सांगितली त्याची. येन अनुमेते तद अनुमानम, ह्या तर्क भाषेत आपला श्लोक दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगितलाय, ज्यामुळे अनुमिती होते त्याला अनुमान म्हणतात असं म्हटलंय. ज्यामुळे अनुमिती होते त्याला अनुमान म्हणतात. अनुमिती काय बघितलं होतं पण अनुमिती म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान पाहिलं होतं. आता लक्षण म्हणजे काय. आता लक्षणची इथे अनुमानचं लक्षण सांगितलं ते जो आता तर्क भाषेने हा श्लोक दिलेला आहे. आता ते श्लोक काय ते बघूया. व्यक्ती बलेन अर्थ गमकम लिंगम हा तर्क भाषेचा श्लोक आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगितलाय, ज्यामुळे कोणत्याही वस्तूला जाणले जाते त्याला लिंग म्हणतात. काय म्हटलंय, ज्यामुळे कोणत्याही वस्तूला जाणले जाते त्याला लिंग म्हणतात. आता लिंग म्हणजे पुढे बघूया लिंग म्हणजे काय. आता हे लिंग म्हणजे हेतूलाच पुढे लिंग म्हटलेलं आहे. आता हे जो उदाहरणाद्वारे समजून घ्या. हेतू म्हणजे काय की धूर अग्नीचे लिंग आहे. काय सांगितलंय, धूर अग्नीचे लिंग आहे. कारण आता कारण एक उदाहरण दिलंय, जेथे जेथे धूर असतो तेथे तेथे अग्नी असतो. आता आपण जिथे पाहिलं असं जेथे जेथे अग्नी पाहिला तुम्ही, मग जेथे जेथे धूर असतो तिथे ते अग्नी सांगितलेलं आहे. असं या कारणातून ह्याचं असं उदाहरणातून दिलेलं आहे. आता ह्याचं पुढचं लक्षण, दुसरी व्याख्या बघू लक्षणची. तलिंगी लिंगपूर्वकम हा न्यायवर्तिकचा हा श्लोक आहे. हा रेफरन्स ह्याचा आहे. आता ह्याचा अर्थ बघूया. लिंगपूर्वक लिंगीचे ज्ञान प्राप्त करून देणे म्हणजे अनुमान होय. म्हणजे काय सांगताय, लिंगपूर्वक लिंगीचे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे अनुमान होय असं सांगितलेलं आहे. आता स्वरूप पाहूया, हे अनुमानचं स्वरूप काय. अनुमितीकरणम अनुमानम हा तर्कसंग्रहाचा श्लोक आहे. काय ह्याचा अर्थ काय, अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान म्हणतात. म्हणजे काय म्हटलं, अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान म्हणतात असं सांगितलं यांनी. त्यानंतर उदाहरण यांनी काय दिलंय, धुमाचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर त्या धुमावरून अप्रत्यक्ष अशा अग्नीचे ज्ञान होणे. म्हणजे काय सांगितलंय, धुमाचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर त्यावरून अप्रत्यक्ष अग्नीचे ज्ञान होणे. आता हे समजून घ्या नेमकं काय म्हटलंय की आता तुम्ही समजा गेले कुठं तरी आणि तिथं तुम्हाला ते धूर दिसला. तिथं आता तुम्ही लांबून पाहिला तिथं धूर दिसतोय. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाणार की आता तिथं धूर आहे म्हणलं तिथं काय असणार आहे, जाळता असणार आहे. म्हणजे हेच या उदाहरणात सांगितलंय की धुमाचे प्रत्यक्ष ज्ञान झाले म्हणजे तुम्हाला धूर दिसलाय कुठं तरी, त्यावरून तुम्ही नुसतं असं इमॅजिन करतात किंवा आयडिया लावतात तिथं काय असणार आहे, अग्नी असणार आहे. म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान काय झालं, अग्नीचं तुम्हाला अप्रत्यक्ष ज्ञान झालं. आता समजून घ्या. आता अनुमान प्रमाणमध्ये आपल्या तुम्हाला एवढं ध्यानात ठेवायचं, जेथे हे उदाहरण येईल जेथे जेथे धूर असतो तेथे ते अग्नी असतो. आपला पूर्ण अनुमान प्रमाणमध्ये हेच उदाहरण बघायचं आपल्याला की जेथे जेथे धूर असतो तेथे तेथे अग्नी असतो. आता हे तर काय सांगितलंय की हे उदाहरण ध्यानात ठेवायचं. आपलं पूर्ण अनुमान प्रमाण ह्या उदाहरणावर आपल्याला पूर्ण समजतं. आता ह्या उदाहरणामध्ये बघूया की आपल्याला हे 3 कन्सेप्ट ध्यानात ठेवायचे. नेमके हे 3 काय आहे बेसिक आयडिया की हेतू, साध्य आणि पक्ष. पूर्ण अनुमान प्रमाण ह्याच्यावरच चालतं की हेतू, साध्य आणि पक्ष. आता हेतू म्हणजे काय सांगितलं, हेतू म्हणजे कारण. आता समजा ह्या उदाहरणामध्ये हेतू काय द्यालाय, धूर द्यालाय. आणि साध्य म्हणजे काय असतं, जे आपल्याला सिद्ध करायचं असतं ते असतं साध्य. आता ह्या उदाहरणामध्ये साध्य काय करायचं आपल्याला, अग्नी. आणि पक्ष म्हणजे साध्य कशावर असतो,
पक्ष आता हे साध्य कसं आहे, आता हे जेथे जेथे धूर असतो ते तिथे अग्नी असतो असं सांगितलेलं आहे. पण अग्नी कुठं सांगितलेलं, आता पुढं उदाहरणात पाहूया की अग्नी सांगितलेलं पर्वतावर. म्हणजे हा अग्नी कुठं असेल, मग ती जागा लोकेशन कुठं असेल, तर तो म्हणजे पर्वत. ठीक आहे. पक्ष म्हणजे लोकेशन, हेतू, हेतू म्हणजे कारण, आणि साध्य म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं असते. म्हणजे काय सांगितलंय हे ध्यानात ठेवायचं. हेतू म्हणजे काय, आता ह्या उदाहरणामध्ये धूर आहे, साध्य काय करायचं आहे आपल्याला, अग्नी आहे, आणि पक्ष काय असणार आहे, पर्वत म्हणजे लोकेशन आहे. हेतू, साध्य आणि पक्ष हे ध्यानात ठेवायचे. आता काही कन्सेप्ट बघायचे आहेत. आता ह्या कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायला लागतील. अनुमान प्रमाण आपल्याला शिकताना ह्या कन्सेप्ट आपल्याला आल्या पाहिजे. आणि ते बघायचं आपल्या पुढे कोणते कन्सेप्ट दिलेत. तर अनुमिती पहिली सांगितली, अनुमिती. अनुमिती म्हणजे परमार्शापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला अनुमिती म्हणतात. आता परमार्श बघायचं, परमार्श म्हणजे काय, काय सांगितलंय, परमार्शापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला अनुमिती म्हणतात. आता परमार्श पाहायचा, परमार्श म्हणजे काय, परमार्श म्हणजे व्याप्तिविशिष्ट हेतू पक्षावर आहे असे ज्ञान. म्हणजे काय सांगितलंय, आता परमार्श म्हणजे व्याप्तिविशिष्ट म्हणजे काय सांगितलंय, हेतू पक्षावर आहे. म्हणजे काय सांगितलं, हेतू पक्षावर आहे म्हणजे काय पाहिजे, धूर कुठं आहे, पर्वतावर आहे असं सांगितलंय ना, की परमार्श म्हणजे व्याप्तिविशिष्ट हेतू पक्षावर आहे असं ज्ञान. हे आता काय सांगितलं, परमार्श म्हणजे काय सांगितलंय, हे अनुमितीचे करण आहे. आता पुढं काय सांगितलंय, हा पर्वत अग्निव्याप्य धुराने युक्त आहे हे ज्ञान म्हणजे परमार्श. म्हणजे काय सांगितलंय, हा पर्वत अग्निव्याप्य धुराने युक्त आहे म्हणजे हे ज्ञान. म्हणजे काय सांगितलंय, हेतू पक्षावर आहे असे ज्ञान म्हणजे परमार्श. आता पुढं काय सांगितलंय, हा पर्वत अग्निमान आहे हे ज्ञान हे उत्पन्न होते हे म्हणजे अनुमिती होय. म्हणजे हा पर्वत अग्निमान आहे हे ज्ञान उत्पन्न होते हे अनुमिती होय. आता आपल्याला बघायची व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय, व्याप्ती म्हणजे व्याप्य व व्यापक यांचा परस्पर संबंध म्हणजे व्याप्ती होय. आता काय सांगितलंय, आता व्याप्य आणि व्यापक यांचा संबंध सांगितलाय ना. आता व्याप्य आणि व्यापक हे समजून घ्या नेमकं काय सांगितलंय. आता पुढं काय सांगितलंय, की अधिक ठिकाणी असणारे हे व्यापक आहे सांगितलंय, आणि कमी ठिकाणी असणारे हे व्याप्य आहे असं सांगितलंय. काय म्हणलंय, की जे अधिक ठिकाणी ते व्यापक आहे आणि जे कमी ठिकाणी ते व्याप्य आहे. मग उदाहरण काय दिलंय, जिथे जिथे धूम आहे ते तिथे अग्नी आहे. यात काय झालं, अग्नी काय व्यापक दिलाय आणि धूम काय दिला, व्याप्य दिलाय. काय अग्नी काय दिलाय, व्यापक, आणि धूम काय, व्याप्य. म्हणजे व्याप्ती म्हणजे काय, व्याप्य व व्यापक यांचा परस्पर संबंध म्हणजे व्याप्ती. आता एसीक्यू पॉईंट नुसार आपल्याला विचारू शकते, व्याप्ती म्हणजे काय, पक्ष म्हणजे काय, सपक्ष म्हणजे काय, विपक्ष म्हणजे काय. आपल्या BMS युनिव्हर्सिटीमध्ये आत्ताच्या जे आपले लास्ट इयरची जी 2022-23ची जे युनिव्हर्सिटी एक्झाम झाली म्हणजे आत्ता, त्यामध्ये आलं तर की सपक्ष विपक्ष हे काय डिस्क्राईब करा, की काय सपक्ष काय, विपक्ष काय. तर एसीक्यूला आपल्याला येऊ शकतं की व्याप्ती काय, सपक्ष काय, विपक्ष काय, पक्ष काय, पक्ष धर्मता काय. त्यामुळे हे सगळं काही आलं पाहिजे. हे कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. ह्याच्यावर पूर्ण अनुमान प्रमाण आपल्याला हे समजलं तर पूर्ण अनुमान प्रमाण आपल्याला समजतं. आता पूर्ण दिलं आहे पक्षधर्मता. पक्षधर्मता काय म्हणजे हेतू पक्षावर राहणे. म्हणजे हेतू पक्षावर राहणे म्हणजे उदाहरण काय दिलं आहे, की धूम पर्वतावर असणे. हेतू काय द्याल तर आपला, की पहिला आपण सांगितलं धूम, आणि पक्ष काय सांगितलं तर पर्वत, की काय धूम पर्वतावर असणे म्हणजे हेतू पक्षावर असणे म्हणजे पक्षधर्मता. त्यानंतर काय सांगितलंय, की पक्ष. पक्ष काय सांगितलंय, की ज्यावर साध्य असतो. म्हणजे काय सांगितलं, ज्यावर साध्य असतो. आपण साध्य काय पाहिला होता, अग्नी पाहिला होता हां, की ज्यावर साध्य असतो. म्हणजे कशावर असतो साध्य, लोकेशन कोण दिली, की पर्वत. की पक्ष म्हणजे लोकेशन काय बरं, ज्यावर साध्य असतो मग ते म्हणजे पर्वत. पर्वत हा पक्ष दिलाय. त्यानंतर सपक्ष. सपक्ष सपक्ष काय सांगितलंय, की ज्यावर साध्य निश्चितपणे असतो म्हणजे ठामपणे सांगणं. सपक्ष. सपक्ष सपक्ष म्हणजे ठामपणे सांगते की ते साध्य असणारच आहे. सपक्ष म्हणजे साध्य निश्चितपणे असणे, की त्यावर ते म्हणजे सपक्ष. म्हणजे उदाहरण काय दिलंय, स्वयंपाकघरात अग्नी निश्चित असतो. म्हणजे आता तुम्ही गेले स्वयंपाकघरात गेले तर तुम्हाला तिथे अग्नी निश्चितपणे भेटणारच आहे. निश्चितपणे म्हणजे सपक्ष म्हणजे 100% खरोखर 101% तिथे असणार म्हणजे असणारच आहे. ते म्हणजे सपक्ष. म्हणजे स्वयंपाकघरात गेले तिथे अग्नी निश्चित असतो. आता आपण बघत होतो विपक्ष. विपक्ष म्हणजे काय सांगितलंय, की सपक्षाच्या विरुद्ध आहे विपक्ष. विपक्ष म्हणजे काय, की ज्यात साध्याचा अभाव आहे, अभाव निश्चितपणे असतो असं सांगितलंय. की ज्यात साध्याचा अभाव निश्चितपणे असतो ते म्हणजे विपक्ष सांगितलंय. आता सपक्ष काय पाहिलं होतं, ज्यात साध्य निश्चितपणे असतो तो सपक्ष, आणि ज्यात साध्याचा निश्चितपणे अभाव असतो, काय असतो, अभाव असतो, ते झालं विपक्ष. आता विपक्ष कसं सांगितलंय, उदाहरण दिलंय, की पर्वतावर अग्नी आहे
यात अग्नी हा साध्य आहे, अग्नी काय सांगितलं साध्य आहे, आणि जलाशय हे विपक्ष आहे, कारण जलाशयात अग्नी नसतो. आता तुम्ही कुठं जर गेले तर जलाशयात तुम्ही पाहिलं की तिथं काय अग्नी नसणार आहे, म्हणजे पाण्यात कुठं जाळ असणार आहे का, नसतो. ते पाणी काय झालं, जलाशय काय झालं, विपक्ष झालं. ते जर तुम्ही कुठं पर्वतावर गेलं तर ते पर्वत काय झालं, पक्ष झाला. तुम्ही तेच जर स्वयंपाक घरात गेले म्हणजे जर पाकशाळात गेले तर ते काय असणार, सपक्ष. सपक्ष तिथं काय असणार, अग्नी तिथं निश्चितपणे असणार आहे. आणि पाणी वगैरे, जलाशय वगैरे, तळ वगैरे झालं हे काय झालं असं विपक्ष. विपक्ष म्हणजे तिथं काय असणार आहे, साध्याचा अभाव असणार आहे, मग ते विपक्ष झालं. आता साध्य, साध्य म्हणजे काय, आता साध्य म्हणजे साध्यालाच लिंगी म्हटलंय. आता साध्यालाच लिंगी म्हटलंय. हेतूला काय बघितलं होतं की हेतूला लिंग म्हटलंय आणि साध्याला लिंगी म्हटलंय. की आता लिंगी म्हणजे काय, आता साध्य म्हणजे काय, अनुमानाने जे सिद्ध करायचे आहे त्याला काय म्हटलंय, साध्य म्हटलंय. म्हणजे काय म्हटलंय, अनुमानाने जे सिद्ध करायचे आहे त्याला साध्य म्हटलंय. आता पाहायचं हेतू. आता हेतू म्हणजे काय, हेतूलाच काय बघितले, लिंग म्हटले. हेतूलाच काय म्हटलं, लिंग म्हटले. ज्या साधनाने साध्य सिद्ध करायचे असते त्याला काय म्हटलंय, साधन म्हटलंय. की काय म्हटलंय, ज्या साधनाने साध्य सिद्ध करायचे असते त्याला काय म्हटलंय, की हेतू म्हटलंय, लिंग म्हटलंय. म्हणजे साधन म्हटलंय, कारण म्हटलंय, की ज्या साधनाने साध्य सिद्ध करायचे असते त्याला साधन म्हटलंय किंवा त्याला हेतू म्हटलंय. ते साधन म्हणजे हेतू. आता पाहायचं पुढं दृष्टांत. दृष्टांत म्हणजे काय, व्याप्ती जेथे सिद्ध आहे ते स्थळ. म्हणजे काय म्हटलं, व्याप्ती जेथे सिद्ध आहे, व्याप्ती जेथे सिद्ध आहे ते स्थळ म्हणजे काय, दृष्टांत. आता पुढे बघायचं आपले व्यापार, ही कन्सेप्ट ध्यानात ठेवायची. व्यापार, व्यापार म्हणजे काय, कारणांपासून उत्पन्न होणाऱ्या करणांच्या कार्याला हेतुभूत अवांतर कारण म्हणजे व्यापार होय. म्हणजे काय म्हटलंय, करणापासून उत्पन्न होणारे करणांच्या कार्याला हेतुभूत अवांतर कारण म्हणजे व्यापार म्हटलंय. आता करण, आता करण म्हणजे काय सांगितलं, असाधारण कारण, याला करण म्हटलंय. आता जसं तसं ह्या कन्सेप्ट ध्यानात ठेवायचे. तुम्हाला काय जास्त काही डोकं नाही लावायचं की काय आहे बाबा काय नाही, पण ध्यानात ठेवायचं की करण म्हणजे काय, असाधारण कारण दिलंय. जास्त काही डोकं लावत नाही, असं ध्यानात ठेवायचं, करण म्हणजे काय, असाधारण कारण. आता पुढं पाहायचं आपलं पंच अवयव वाक्य. पंच अवयव वाक्य आपल्याला पुढे की वायवामध्ये विचारलं जातं किंवा वायवाच्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला हे लिहावं लागतं की पंच अवयव वाक्य आपल्याला, की वाक्य द्यायला असतं त्याचं पंच अवयव वाक्य करा म्हणून असतं. पण हे फिक्स ध्यानात ठेवायचं की काय असतं हे, की आपल्या वायवामध्ये वगैरे विचारतं की पंचावय वाक्य काय आहे बाबा नेमकी, की आपल्याला म्हणजे वायवाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचं हे ध्यानात ठेवायचं की आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की पंचावय वाक्य तयार करा म्हणून काय आहे. आता पंचावय वाक्यामध्ये काय असते, पहिलं असतं प्रतिज्ञा, नंतर असतं हेतू, नंतर असतं तिसरं असतं उदाहरण, चौथं असतं उपनय, पाचवं असतं निगमन. म्हणजे काय, हेतू, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि निगमन हे 5 पंचावय वाक्य सांगितले. आता एक एक बघूया काय सांगितले. प्रतिज्ञा म्हणजे काय, पक्ष साध्याने सिद्ध आहे वाक्य. म्हणजे काय म्हणाले, पक्ष कसं आहे, साध्याने सिद्ध आहे वाक्य. म्हणजे पक्ष साध्याने सिद्ध आहे वाक्य म्हणजे पक्ष असणारे आणि तिथं साध्य सिद्ध आहे असं सांगितलंय. म्हणजे प्रतिज्ञा म्हणजे पर्वत वनिमान आहे, पर्वत वनिमान आहे असं सांगितलं. पक्ष साध्याने सिद्ध आहे वाक्य म्हणजे हे असं उदाहरण दिलं, पर्वत वनिमान आहे. आता हेतू सांगितलंय. हेतू म्हणजे काय, दुसरा बघतोय, पंचमी विभक्ती असलेले लिंग, पंचमी विभक्ती असलेले लिंग व प्रतिपादक वाक्य म्हणजे हेतू. आता हेतू म्हणजे काय, धुमावरून. हेतू म्हणजे आता उदाहरण दिलं जसे धुमावरून. आता पुढं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे की पंचवाय वाक्य कसे तयार करायचे काय नाही, त्यामुळे सध्या काय दिलंय त्याने ध्यानात ठेवा. पुढं आपण तयार कसे करायचे पंचवाय वाक्य हे तुम्हाला सांगणार आहोत. आता पाहायचं आपलं उदाहरण. आता उदाहरण म्हणजे काय सांगितलंय, व्याप्ती प्रतिपादक वाक्य म्हणजे उदाहरण. म्हणजे काय उदाहरण दिलंय, की जेथे जेथे धूम आहे तेथे अग्नी, की जे जेथे धूम आहे ते तिथे अग्नी असतो असं सांगितलंय उदाहरणामध्ये. आता उपनय पाहिजे. उपनय म्हणजे काय, हेतू पक्षावर आहे. कसं सांगितलंय, हेतू पक्षावर आहे असे सांगणारे वाक्य म्हणजे उपनय. हेतू काय सांगितलं होतं आपण, धूर, आणि पक्ष काय सांगितलं, पर्वत. तेच उदाहरण दिलंय की पर्वतावर धूम आहे म्हणजे हे सांगितलंय. त्यानं सांगितलं निगमन. निगमन म्हणजे काय सांगितलंय, की प्रतिज्ञेची पुनरावृत्ती. म्हणजे प्रतिज्ञेची पुनरावृत्ती म्हणजे वाक्याला जे उदाहरण आहे त्याला फक्त म्हणून शब्द जोडावा लागतो आणि जसं तसं वाक्य लावावं लागतं म्हणजे निगमन असतं ते. म्हणून साध्य पक्षावर आहे असं जर सांगितलंय, म्हणून असं म्हणून जोडावं लागतं उदाहरणाला आणि फक्त म्हणून जोडायचं आणि तसंच वाक्य लिहून काढायचं, ते असतं निगमन. आता पुढं सांगणार आहे आपण की पंचावय वाक्य कसे बनवायचे काय नाही. हा फक्त बेसिक व्हिडिओ होता की अनुमान प्रमाण म्हणजे काय आहे बाबा, की अनुमान म्हणजे काय आहे. आपण की हे बेसिक पाहिलं की अनुमान म्हणजे काय होतं, की हे प्रत्यक्ष अनुमानमध्ये आपल्या पेपर 2 मध्ये 42 मार्काचं वेटेज असतं. त्यात आपण अनुमानमध्ये काय असतं की निरुक्त्य, परिभाषा, लक्षण हे ध्यानात ठेवायचे, की स्वरूप हे पाठ करायचे हे ध्यानात ठेवायचे. विचारू शकतं की परिभाषा लिहा, निरुक्ती लिहा वगैरे. हे बेसिक व्हिडिओमध्ये आज आपण हे कव्हर केलं. पुढे हे काही कन्सेप्ट होत्या की अनुमिती काय, परामर्श काय, व्याप्ती म्हणजे काय, पक्षधर्मता काय, सपक्ष काय, विपक्ष काय, त्यानंतर साध्य काय, हेतू काय, दृष्टांत काय, त्यानंतर करण काय,
त्यानंतर पंचवाक्य काय आहेत, हे नुसते बेसिक होतं. यावर काही एसक्यू वगैरे विचारला जाऊ शकतो, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघत आहे की अनुमान प्रमाणाचं बेसिक वगैरे, आणि आपल्याला हे अशा प्रकारे आपला आजचा बेसिक हा व्हिडिओ संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अनुमान प्रमाणाचं पुढचा लेक्चर घेऊन येत आहे, त्यामध्ये पुढं अनुमान प्रमाण आपण कव्हर करण्यात येईल. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून अनुमान प्रमाण हा त्यांना पण व्हिडिओ हा त्यांना चॅप्टर सोपा जाईल. अनुमान प्रमाण हा चॅप्टर असा असतो की पदार्थ विज्ञानमध्ये हा सर्वांनाच अवघड जाणारा चॅप्टर आहे, आणि हा मला पण जात होता, हा तुम्हाला पण जाईल. काही जणांना सोपा जातो, हा एक्सेप्शनल पार्ट असतो, पण हा सगळ्यात जास्त मदत व्हावी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे अनुमान प्रमाणसोबत आपलं पूर्ण पदार्थ विज्ञानचे आपले मराठीमधून लेक्चर सिरीज यूट्यूबवर येत आहे, जे आजपर्यंत कोणी आणलं नाही ते आपण आज आणत आहोत. त्यामुळे आपल्या ह्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.